नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपची धुळधाण उडवेल अशी चर्चा माध्यमांमध्ये होती. राजकीय विश्लेषक आणि माध्यमांची सगळी गृहीतकं खोटी ठरवत मध्य प्रदेशमध्ये 199 पैकी 163 जागा मिळवत भाजपनं विक्रमी विजय मिळवला. शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं 18 वर्षाच्या काळात शेती क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यामुळेच भाजपला डाव साधता आला, असं हरीश दामोदरन यांनी इंडियन एक्सप्रेसच्या लेखात लिहिलं आहे. आता तुम्हाला प्रश्न असाही पडला असेल की हरीश दामोदरन कोण आहेत, तर ते सांगतो. इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार आणि कृषी व ग्रामीण अर्थकारणाचे अभ्यासक आहेत दामोदरन. शिवराज सिंग चौहान यांनी शेती क्षेत्रासाठी नेमकं काय केलं जे महाराष्ट्राला साधता आलं नाही, याचीच माहिती या व्हिडिओतनं मिळणार आहे. गेल्या 10 वर्षात मध्य प्रदेशची शेती क्षेत्रातील कामगिरी देशात सरासरी राहिली आहे. शेती क्षेत्रातील राष्ट्रीय सरासरी वाढ राहिली आहे 3.9%. पण मध्य प्रदेशमधील शेती क्षेत्रातील वाढ किती राहिली आहे, तर 6.1%. मग आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की मध्य प्रदेशमध्ये सगळं आबाद आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही, असंच आहे. तिथेही शेती क्षेत्राचा प्रश्न आहेच, त्याचा सुद्धा आहे. 2018 साली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचे प्रकार याच मध्य प्रदेशमध्ये घडले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते? शिवराज सिंग चौहान. त्याचा हिशोब 2018 साली जनतेने मात्र मतदानातून केला होता. शेतकऱ्यांची नाराजी अधिक वाढू नये, त्यांचा रोष कमी व्हावा यासाठी शिवराज सिंग चौहान यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांसाठी अगदी अच्छे दिन आलेत का, तर असं नाही. पण शेतकऱ्यांची नाराजी मात्र कमी झाली आहे. सिंचन, वीज, शेतीमालाची किमान आधारभूत किंमत, गव्हाची सरकारी खरेदी आणि थेट हस्तांतरण योजना यावर शिवराज सिंग यांनी लक्ष केंद्रित केल्याचा त्यांना फायदा मिळाला आहे. आता आपण थोडंसं मागं जाऊया. शेती क्षेत्रात मध्य प्रदेशमध्ये काय काय झालं ते पाहूया. आता पहा ना, 2004 ते 2022च्या दरम्यान मध्य प्रदेशचं लागवडीखालील क्षेत्र 5.7% वाढलंय. 2004 साली लागवडीखालील क्षेत्र होतं 149.75 लाख हेक्टर. ते 2022 साली पोहोचलं 158.23 लाख हेक्टरवर. आकडेवारी पाहिली तर वाढ फार मोठी आहे असं नाही, पण सकल पीक क्षेत्र म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये GCA म्हणतात, त्यात 48.7% वाढ झाली आहे. म्हणजे काय, तर जमिनीच्या त्याच तुकड्यातून उत्पादन मात्र वाढलंय. GCA वाढल्यामुळे जमीन तेवढीच राहून पीक उत्पादन मात्र 1.9 पट लागलंय. आता मध्य प्रदेशमध्ये शेतीचा एवढा मोठा चेहरा मोहरा बदलून टाकण्यामध्ये काय काय फॅक्टर महत्त्वाचे राहिले ते समजून घेऊ. उत्पादकता, सिंचन आणि वीज. मध्य प्रदेशचा GCA जवळपास पंजाब इतकाच आहे, तर देशाचा GCA आहे 1.55 इतका. म्हणजे राष्ट्रीय पातळीपेक्षा मध्य प्रदेशची उत्पादकता अधिक आहे. हे साध्य झालं कारण पाण्याची उपलब्धता वाढली. राज्यात सिंचनाचं प्रमाण वाढवण्यावर चौहान यांनी भर दिला. त्यांनी सिंचन क्षेत्र 40%वरून थेट 81.5%वर नेलं. म्हणजे सिंचन क्षेत्र जवळपास दुप्पट झालं. 2004-05 मध्ये 60.42 लाख हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली होतं. ते 2021-22 साली 129.3 लाख हेक्टरवर पोहोचलं. पण सिंचन उपलब्ध झालं म्हणजे प्रश्न सुटत नाही. त्यासाठी कृषी पंप आणि वीज जोडणी सुद्धा महत्त्वाची असते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या वीज जोडणी वाढवण्यावर भर देण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये 2011 ते 2021च्या दरम्यान वीज जोडणी 13.2 वरून 32.4 लाखांच्या घरात पोहोचवली. याच कालावधीत मध्य प्रदेशमध्ये कालव्यांच्या सिंचन क्षेत्रात सुमारे दुप्पट वाढ झाली. अपूर्ण सिंचन प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासोबतच सिंचनाच्या प्रकल्पांच्या दुरुस्ती सुद्धा करण्यावर चौहान सरकारनं भर दिला. आता उत्पादकता वाढली, पण त्याच्या बाजारभावाचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना नेहमी असतो. त्यावर चौहान यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यात नेमकं काय केलं तर तेही समजून घेऊया. हमी भाव आणि सरकारी खरेदी. आता तुम्हाला हे माहिती आहे की मध्य प्रदेश गहू उत्पादनात आघाडीवरचं राज्य आहे. मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर करतं. त्यामुळे केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किमतीचा म्हणजेच हमी भावाचा गहू उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. मध्य प्रदेशमधून 2006 ते 2007 पर्यंत फक्त 0.5 दशलक्ष टनांपर्यंत गव्हाची खरेदी केली जात होती. पण राज्य सरकारनं पुढाकार घेऊन गहू खरेदीची व्यवस्थित घडी बसवली आणि 2011-12 मध्ये तर मध्य प्रदेशमधून गव्हाच्या खरेदीनं 8.5 दशलक्ष टनांचा टप्पा ओलांडला.
मग त्यासाठी चव्हाण सरकारनं नेमकं काय केलं? तर गहू आवकेच्या हंगामात शेतकऱ्यांची पूर्व नोंदणी करून घेणं सुरू केलं. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना मोबाईलवर SMS पाठवून खरेदीच्या पूर्वसूचना देण्याचा प्रयत्न केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर उपबाजार समिती, सहकारी संस्था आणि ग्रामीण भागात खरेदी केंद्र स्थापन करण्यात आली. त्याचा फायदा असा झाला की अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपला माल बाजारात घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्च कमी झाला. याच काळात खरेदी केंद्राचं जाळं सुद्धा मध्य प्रदेशमध्ये पसरलं गेलं. त्याचबरोबर मध्य प्रदेश सरकारने 2007-08 पासून हमी भावासोबतच प्रति क्विंटल 100 रुपये बोनस देण्याची सुरुवात केली, ज्यामध्ये 2012-13 साली 50 रुपये वाढ करण्यात आली. सरकारी खरेदीचा फायदा मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे मध्य प्रदेशनं गव्हाच्या सरकारी खरेदीत हरियाणाला मागं टाकलं. पुढे तर पंजाबपेक्षाही अधिक गव्हाची खरेदी मध्य प्रदेशमधून झाली. त्याचं उदाहरण म्हणजे 2019-20 मध्ये मध्य प्रदेशमधून गव्हाच्या सरकारी खरेदीसाठी 12.9 दशलक्ष टन गहू आला होता. त्यावर्षी पंजाबमधून गहू किती खरेदी करण्यात आला? 12.7 दशलक्ष टन. 2021-22 मध्ये तर मध्य प्रदेशच्या गव्हाची उत्पादकता 23 दशलक्ष टनांवर पोहोचली. आता इतकं सगळे बदल घडत असताना दुसरा एक महत्त्वाचा बदल मध्य प्रदेश सरकारनं केला. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि हमी भावाची शाश्वती देण्यासाठी योजनांची आखणी करण्यात आली. थेट हस्तांतरण योजना. या निवडणुकीत लाडली बहिणा या योजनेचा जसा बोलबाला झाला, त्यापेक्षाही अधिक बोलबाला मध्य प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6,000 रुपये पाठवण्याची योजना चव्हाण सरकारनं सुरू केली. म्हणजे शेतकऱ्यांना PM किसानचे वार्षिक 6,000 रुपये आणि मध्य प्रदेश सरकारचे 6,000 रुपये मिळू लागले. त्यानंतर दुसरी महत्त्वाची आणि तितकीच चर्चेत राहिलेली मध्य प्रदेश सरकारची एक योजना म्हणजे भावांतर भुगतान योजना. आता तुम्ही म्हणाल, या योजनेत नेमकं काय होतं? तर या योजनेत गहू पीक वगळता शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा कमी दर मिळाला तर राज्य सरकार या योजनेतून सरकारने जाहीर केलेला भाव आणि बाजारातील भाव यांच्यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवत होतं. भावांतर भुगतान ही योजना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान या सरकारची महत्त्वाची योजना होती. पण या योजनेत शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचं जास्त फावलं. व्यापाऱ्यांनी अफरातफरी केल्या आणि त्यामुळे या योजनेला घरघर लागली. आता इतकं सगळं गुणगान ऐकून तुमच्यातले काही जण तर नक्कीच म्हणतील, मध्य प्रदेशमध्ये लय प्रगती करणारं राज्य आहे असं वाटायला लागलंय. पण थांबा, चव्हाण यांचं काही क्षेत्रात मोठं अपयश देखील झाकून राहत नाही. चव्हाण यांनी सुमारे 18 वर्ष मध्य प्रदेशमध्ये सत्ता राखली, हे खरं आहे. पण या 18 वर्षात त्यांनी शेती क्षेत्रासारखी किमया इतर क्षेत्रात साधता आलेलीच नाही आहे. उदाहरण म्हणून सांगायचं तर उद्योग आणि सेवा क्षेत्रात चव्हाण यांना विशेष काही करता आलं नाही. 2013 ते 2023च्या दरम्यान शेती क्षेत्राने भलेही 6.1% वार्षिक वाढ केली असेलही, पण त्या तुलनेत उद्योगात वार्षिक वाढ 5.6% झाली आहे. 2022-23 मध्येही मध्य प्रदेशच्या एकूण उत्पादनात 44.2% शेतीचा वाटा आहे आणि 59.8% रोजगार हा शेतीवर अवलंबून आहे. देशाचा विचार केला तर शेतीचा वाटा किती आहे? 18.4% इतका आहे. आता मध्य प्रदेश सोबत महाराष्ट्राची तुलना केली तर काय दिसतं? महाराष्ट्रात अंदाजे 84% क्षेत्र कोरडवाहू आहे, म्हणजे 16% क्षेत्र बागायती आहे. मध्य प्रदेशमध्ये नेमकं उलट चित्र आहे. 81.5% क्षेत्र बागायती आहे तर 18.5% क्षेत्र कोरडवाहू आहे. महाराष्ट्रात वर्षानुवर्ष अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. कालव्यांची कामं सुद्धा पूर्ण झालेली नाही आहेत. सिंचनविषयक नवीन कायदे झाले पण त्याचे नियम केले नसल्यामुळे त्यांची अंमलबजावणी नाही आहे. सिंचन घोटाळा गाजला पण शिक्षा कोणाला झाली नाही. सिंचनाचे प्रश्न जैसे थे आहेत. तसंच वीज, कर्ज, हमी भाव, सरकारी शेतीमाल खरेदी या आघाड्यांवरही महाराष्ट्रात बोंबच आहे. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांच्या अजेंड्यावर नाहीतच. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नसले तरी ते सोडवण्यासाठी अनेक पावलं शिवराज सिंग चौहान या सरकारनं उचलली. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची मतं सुद्धा या निवडणुकीत मिळाली. यापासून महाराष्ट्रातील राज्यकर्ते काही बोध घेणार का? हाच खरा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? मध्य प्रदेशच्या एकूण शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सरकारबद्दल काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या भेटीसाठी येत असतो. त्यामुळे अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.